ताज्या मटारपासून बनवलेली ही टम्म फुगलेली कचोरी बघा किती छान दिसते आहे. आणि ही कचोरी चाट हे सर्वच आपण घरी बनवू शकतो. तर ह्यासाठी खूप मोजके साहित्य लागते आणि घरच्या घरी आपण अशी टम्म फुगलेली कचोरी बनवू शकतो. त्यासाठी मी घेतले आहे ताजे मटार, आले, हिरवी मिरची, लसूण, जिरे, सोप म्हणजेच बडीशेप, धणे आणि कोथिंबीर. तर हे सर्व साहित्य लागणार आहे आतील सारणासाठी, म्हणजे मसाल्यासाठी. जो आतील मसाला असतो त्याला लागणार आहे. आणि बाहेरील पारीसाठी मी मैदा आणि गव्हाचे पीठ वापरले आहे. तुम्ही नुसतं मैद्याच्या सुद्धा बनवू शकता, पण मी गव्हाचे पीठ आणि मैदा असे समप्रमाण घेऊन याची बाहेरील पारी बनवणार आहे. तर त्यासाठी लागणार आहे 1 वाटी कणिक, 1 वाटी मैदा, क्रश केलेला ओवा, चवीपुरते मीठ आणि 2 चमचे तेलाचे मोहन. तर हे मी न तापवताच घेतलेले आहे. तर हे जे मोहन आहे आपण घातले आणि सर्व साहित्य ते छान सोडून घ्यायचे आहे आणि अशी मूठ आपल्याला बांधता आली पाहिजे कणकीची. त्यानंतर आपल्याला थोडे थोडे पाणी घालून याचा एकदम घट्टही नाही आणि एकदम सैलन नाही असा उंडा मळून घ्यायचा आहे. त्यानंतर आतील सारणासाठी बेसनसुद्धा लागणार आहे. 2 लहान चमचे बेसन लागणार आहे. आणि जिरे आणि सोप छान भाजून घेऊन त्याचे मिक्सरला जाडी भरडी अशी पावडर करून घ्यायची आहे. त्यानंतर थोड्या तेलामध्ये मटार छान शिजू द्यायचे आहे. त्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीरसुद्धा छान होऊ द्यायचं आहे. आणि हे वाटण आपल्याला जाडं भरडं असं मिक्सरला काढून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 चमचे तेलामध्ये जिरे आणि लसूण, आले हे छान होऊ द्यायचे आहे. त्यानंतर जो आपण मसाला काढला होता धने जिरे आणि तो सुद्धा यामध्ये घालायचा आहे आणि छान तेलावरती परतवायचा आहे. त्यानंतर ह्यामध्ये हळद, तिखट, धनेपूड हे सर्व घालायचं आहे आणि छान होऊ द्यायचं आहे. ह्यामध्ये सोप नक्की घाला, खूप छान चव येते. अख्खी सोपसुद्धा थोडीशी घातली तर छान चव येते. तर हे तेलामध्ये छान झाले की ह्यामध्ये महत्त्वाचं एक इन्ग्रेडियंट टाकायचं आहे, ते म्हणजे बेसन. तर 2 लहान चमचे बेसन तुम्ही घालून छान होऊ द्यायचं आहे, भाजू द्यायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण जे मिक्सरला वाटण करून घेतले होते हिरव्या मटारचे ते घालायचे आहे आणि छान शिजू द्यायचे आहे. त्यानंतर ह्यामध्ये आमचूर पावडर घातले, त्यानंतर चवीपुरते मीठ घातले आणि परत छान होऊ द्यायचे आहे. तर बघा असे सारण जे आहे ना ते असे जाडे भरडे हवे आहे आपल्याला. त्यानंतर कचोरी कशी भरायची ते सुद्धा महत्त्वाचे आहे. तर कचोरीसाठी सर्वात पहिले आपण जे सारण केले त्याचे असे छोटे छोटे गोळे करून घेणार आहे एकसारख्या आकाराचे, किंवा तुम्ही तसे सुद्धा भरू शकता, पण हे असे केले तर सोयीस्कर जाते. त्यानंतर आपल्याला कणकीचा गोळा घ्यायचा आहे लिंबाच्या आकारा एवढा आणि बघा अशा प्रकारे त्याला वाटीसारखे गोल करायचे आहे. आणि त्यामध्ये हा जे आपण सारण बनवले होते त्याचा गोळा भरायचा आहे आणि अशा प्रकारे तो दाबायचा आहे आतमध्ये. आणि मोदक आपण ज्याप्रमाणे भरतो त्याप्रमाणे याला गोल गोल फिरवून आणि वर आलेला कणकीचा गोळा हा तिथेच असा गोल करून हलक्या हाताने दाब देऊन, तळ हाताने त्यावर दाब देऊन अशी कचोरी बनवून घ्यायची आहे. लाटायची काहीही गरज नाही. त्यानंतर दुसरा प्रकारसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे. अशाच प्रकारे कणकीच्या गोळ्याची वाटी करून घ्यायची आहे. त्यामध्ये सारण घालायचे आहे आणि बघा अशा प्रकारे आपल्याला ते पॅक करायचे आहे. आणि पॅक करून मोदकाप्रमाणे आकार देऊन उरलेला वरचा भाग हा काढून घ्यायचा आहे आणि हलकासा दाब देऊन आपल्याला तळ हाताने ही कचोरी दाबायची आहे. म्हणजे जे आतले सारण आहे ते सर्वीकडे समप्रमाणामध्ये जाणार आणि कचोरी ही सगळीकडे छान फुलणार. तर अशा प्रकारे आपली कचोरी बनवून तयार आहे. तर सर्वात महत्त्वाची टीप ही की कचोरीसाठी जे तेल आपण गरम करतो ते खूप जास्त न तापवता एकदम मंद आचेवर तापवलेले तेल पाहिजे आहे आपल्याला. एकदम कमी बुडबुडी यायला हवे कचोरी टाकल्यावर. तर तुम्ही 1 किंवा 2 कचोरी तळू शकता. तुमची कढाई मोठी असेल, तेल जास्त असेल तर तुम्ही 2 पेक्षा जास्त सुद्धा कचोरी तळून घेऊ शकता. तर
कचोरी ही अलटपलट करून आपल्याला तळायची आहे, म्हणजे एकीकडून कचोरी होऊ द्यायची आहे. सर्वात पहिले कचोरी टाकल्यावर ती आपोआपच वर येते आणि त्यानंतरच आपल्याला तिला हलवायचे आहे व पलटी करायची आहे. त्यानंतर बघा थोड्या थोड्या वेळाने पलटी करायची आहे आणि बघा कचोरीला कसे सुंदर असे लेयर्स आलेले आहे. कचोरी ही फुटलेली नाही आहे, त्याला लेयर्स आलेले आहे, म्हणजे कचोरी खूप छान झालेली आहे आपली बनून. आणि छान अशी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायची आहे. आणि बघा कचोरी किती छान तळल्या गेलेली आहे. तुम्ही जर गरम तेलात जर कचोरी घालाल तर तिला अशी खूप जास्त बबल्स येतात, म्हणून कचोरी ही एकदम मंद आचेवर छान तळून घ्यायची आहे. तेव्हाच अशा प्रकारे कचोरी ही बनते. खूप छान अशी कचोरी तयार होते. बघा आतून सुद्धा किती छान सारण भरल्या गेलं आहे आणि किती छान फुगलेली आहे, टम्म अशी फुगलेली आहे. त्यानंतर मी ह्याची चाट बनवणार आहे मस्तपैकी. त्यानंतर कचोरी त्यासाठी मस्त असे ताजे दही, चिंचेची चटणी, पुदिना चटणी, कोथिंबीर, कांदा, शेव हे सर्व असं मस्त घालून घ्यायचे आहे आणि चाट तयार करून घ्यायची आहे. खूपच चविष्ट लागते. तर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा किती छान अशी कचोरी चाट बनवून तयार आहे. धन्यवाद.